अहिल्यानगर महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर काय म्हटले ते पाहूया. शहरात आता सध्या सत्तेचे आमदार प्रताप साहेब आहेत. त्यानंतर तुम्ही आता राष्ट्रवादी स्वबळावला महायुतीच्या माध्यमातून आता प्राथमिकता आमच्या महायुतीच्या बैठका आता चालू झालेल्या आहेत आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करतोय. आमची सगळ्यांची मानसिकता अशी की आपण महायुती म्हणून आपण सगळं या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाऊन या महानगरपालिकेवर युतीचा भगवा झेंडा फडकवायची आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुम्ही आता निवडणूक कशा पद्धतीने जाऊ शकता नागरिकांमध्ये आता आम्हाला जाण्याचं म्हणजे आम्ही तसं पाहिलं गेलं तर या अहिल्यानगर शहरात आमदार संग्रामभाई जगताप यांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून आपण समाज सगळं पाहतोय आणि प्रचार म्हणून जाण्यापेक्षा नागरिकात आम्ही कायम सातत्याने लोकांच्या संपर्कात व कामात असल्या कारणाने आज देखील नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी इतर विकास काम असतील. आता शहरात सुद्धा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जी विकास कामे रखडलेली होती त्या विकास कामाला अतिशय गती भेटून राज्य शासनाकडून आमदार साहेबांनी भरपूर सारा अजितदादा मार्फत निधी आणलेला आहे आणि त्याच्या जोरावर किंवा इथे बी महानगरपालिका असेल किंवा इतर आमच्या प्रभागात किंवा आपल्या अहिल्यानगर शहरात भरपूर विकास कामं झालेली आहेत. विकास काम जनतेच्या दारात आम्ही घेऊन जाणार. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं पण वेगळ्याचं म्हणणं असं की समजा युतीत लढत असताना कार्यकर्त्यांना तिकिटाची कमी जास्त हमी असते, सगळे इच्छुकता असते. पण कार्यकर्ते कसे आहेत की बुवा प्रत्येक कार्यकर्त्याचं कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपलं पुनर्वसन करण्याचं आपलं काम आहे, त्यांची भावना समजून घेण्याचं आपलं काम आहे, त्याच्यावर मार्ग काढण्याचं आपलं काम आहे आणि योग्य तो मार्ग आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमदार संग्राम आहे म्हणून काढतोय.